हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या दिवसात जसा तापमानाचा पारा वाढत जाईल तसंच आपल्याला बघा तुम्ही उन्हाळी लागण्याचाही खूप त्रास वाढत जातो। तर या युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये काय होतं की ज्यावेळेस युरिन पास होते त्यावेळेस ती गरम होणे किंवा जळजळ होणे आणि हा त्रास आपल्यालाच नाही तर घरातील लहान मुलांनाही होतो। तर त्यावरती आज आपण छान असे घरगुती उपाय बघणार आहोत। अगदी लहान मुलांनाही आपण ते देऊ शकू असे। तर सगळ्यात पहिला आपला उपाय तो म्हणजे गूळ आणि पाणी। तुम्ही पाहिलं असेल पूर्वी कधी बाहेरून कोणी पाहुणे म्हणा किंवा दुपारून आपण बाहेरून घरी आलो तर गुळाचा खडा दिला जायचा। तर त्याच्या मागं हेच सायंटिफिकली कारण असायचं की जी आपली उष्णता असेल तर ती कमी होईल। तर आता काय करायचं, एक पाणी घ्यायचं, एक ग्लास, आणि थोडे गुळाचे खडे घ्यायचे आणि एक घोट पाणी, त्यानंतर एक खडा, एक घोट पाणी, असं तुम्ही एक ग्लास पाणी संपेपर्यंत हा उपाय करू शकता। बघा, यामुळे लगेच तुमची जी उन्हाळी लागली असेल, जळजळ होत असेल, ती थांबून जाते आणि हा उपाय अगदी लहान मुलंही करू शकतात। तर आता आपला दुसरा उपाय असा आहे की आपल्या घरात काकडी असतेच आणि उन्हाळ्याच्या दिवसात ती खाणं खूप लाभदायक आहे। तर इथं मी एक काकडी घेतली आहे, तिची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आणि ह्या दिवसात कसं आहे, काकडी म्हणा किंवा कैरी म्हणा याचं आपल्या रोजच्या आहारात सेवन जरूर करा। ही कशी शरीराला थंडावा देणाऱ्या या गोष्टी असतात। तर इथं साल काढून झाली आहे माझी काकडीची। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याच्या फोडी करून घेऊया। आपण इथं काकडीचा ज्यूस बघणार आहोत। तर आता फोडी केल्यानंतर यामध्ये मी थोडंसं आपलं जे काळं मीठ असतं तर ते घालणार आहोत। यात काही आपल्याला साखर गूळ वगैरे काही घालायचं नाही आहे, फक्त थोडंसं काळं मीठ आणि एक थोडी लिंबाची फोड आपल्याला इथं पिळून घ्यायची आहे, म्हणजे चव छान लागते आणि आपलं सरबती मस्त होतं। आणि आता यानंतर आपण याला मिक्सरमधनं याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता एका ग्लासामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची। याचं काही गाळण वगैरे काही करायचं नाही आहे, अशी पेस्ट घ्यायची आणि वरनं आपलं थंड पाणी घालायचं। इथं तुम्ही फ्रीजमधलं किंवा बर्फ वगैरे वापरू नका, कारण ते कितीही केलं तरी उष्ण असतं। आणि यावरती आता आपण थोडंसं आपलं भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार आहोत, त्याने पण चव छान लागते। तर असं हे सरबत म्हणा किंवा तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा तुम्हाला लघवीला जळजळ होत असेल, उन्हाळी लागली असेल त्यावेळेस तुम्ही घ्या। आता आणखीन एक प्रभावशाली उपाय म्हणजे कांदा। कांदा ही खूप शीत गुणधर्म असलेला पदार्थ आहे, तर तो पण आपल्या आहारात तुम्ही नक्की याचा उपयोग करा। तर काय करायचं, कांदा आपल्याला बारीक किसून घ्यायचा। जी आपली आलं खिसण्याची खिसणी असते ना, त्याने कांदा किसायचा, त्याचा ज्यूस काढायचा आणि 4 चमचे कांद्याचा ज्यूस असेल तर त्यात खडीसाखर घालून तो प्यायचा, त्याने थांबेल। आता दुसरा एक सोपा उपाय म्हणजे आपली तुळशीची जी पानं असतात तर ती घ्यायची, थोड्या पाण्यामध्ये ही पानं घालायची आणि 1 चमचा मध घालून त्याला छान उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर गाळून मग हे जे काही आपला काढा म्हणा, पाणी म्हणा, तर ते तुम्ही घ्यायचं। त्यानेही आपली जी उन्हाळी लागली असेल किंवा जळजळ होत असेल तर ती थांबून जाते। आणि शेवटचा आपला उपाय असा आहे की बाहेरचे सॉफ्ट ड्रिंक पिण्यापेक्षा घरातच असं कोकम आगळ वगैरे आणून ठेवलं तर ही घरातलीच आपली सरबत आपल्याला लाभदायक ठरतात, किंवा लिंबू सरबत। तर आता इथं मी कैरीच्या पन्याचं प्रीमिक्स बनवलं आहे, याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे। तर फक्त पाण्यात 1 चमचा मिसळा आणि छान आपलं कैरीचं पन्हं बनतं। तर ही अशी घरगुती उपाय तुम्ही उन्हाळी लागल्यानंतर वगैरे करू शकता आणि नक्कीच बघा, याने खूप फरक पडतो। आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।